तुम्हाला तर माहीत आहे की आता खूप सारी थंडी आहे म्हणून तोंडाला बांधलं होतं. थंडीत मला जायचं होतं जरा बाहेर सामान आणण्यासाठी म्हणून गेली होती तोंड बांधून थोडंसं सामान आणण्यासाठी. सामान घेऊन आल्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. एक स्त्री म्हणलं आपल्याला घरातील सर्वच कामे करावी लागत असतं म्हणून म्हणलं चला तर मग आता स्वयंपाक करण्यासाठी घेऊ. आणि स्वयंपाकात आज थोडा वेगळा बेत होता. पापड आणि खीर, चपाती वगैरे होती, पण चपाती बनवायची होती म्हणून मस्त चाललं होतं. आता पापड तळून घेतले. हे पापड मी उन्हाळ्यात बनवलेले होते, आता संपत आले ते, पण आता थोडेसे तळून घेतले. आणि चला मग खिरीसाठी काजू बदाम बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि दुधालाही उकळी आल्यानंतर काजू बदाम टाकलं. आणि आज बनवायची होती शेवाळ्याची खीर आणि त्यात थोडा रवा पण टाकायचा होता, कारण रवा टाकल्याने थोडीशी घटसर होते आणि चांगली पण लागते म्हणून त्यामध्ये शेवाळ्या टाकून रवा वगैरे टाकून हलवून घेतले आणि मस्त त्याला उकळी येत होती. आता राहिली होती साखर आणि इलायची टाकायची म्हणून म्हटलं चला आता साखर काढून घेऊ आणि साखरही त्यात मिक्स केली. साखरेमुळे खिरीला कसा गोडवा येतो, तसंच असतं राव माणसाचं पण. माणसाच्या आयुष्यात काही चांगली माणसं आल्याने त्याच्या आयुष्यातही खूप गोडवा निर्माण होतो. तसं खिरीत साखर टाकल्यानंतर खिरीला मस्त गोडवा आला होता. आणि इलायची आता मला टाकायची होती म्हणून मस्त इलायची कुटून घेतली होती आणि ती इलायची खिरीमध्ये टाकल्यानंतर घट्ट मस्त